श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. बघा, महाशिवरात्री येणार आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पूजा जी करत असतो, पूजामध्ये काही नियम असतात ते पाळायचे असतात. काही गोष्टी ज्या असतात त्या वर्ज्य करायच्या असतात आणि काही गोष्टी ज्या असतात त्या समावेश करायच्या असतात. म्हणजेच काय, कोणत्या फुलांचा आपण वापर करावा, कोणते फुलं वापरू नयेत, हळदी कुंकू वापरावा का, शंख वापरावा का, गर्भवती महिला असतील त्यांनी आपण उपवास करावा का, पूजा करावी का, ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. तसेच पाणी जे असतं, आपण पाणी कोणत्या भांड्याने वाहावे, पंचामृत कोणत्या भांड्याने वाहावे, शिवांची आराधना त्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण करणार आहोत, तर नक्कीच या गोष्टी आपण नियम पाळल्याने आपल्याला फलप्राप्तीही मिळत असते. अन्यथा बघा, शिव जे असतात हे क्रोधित सुद्धा असतात. जेवढे आपण बोलतो बघा, भोलेनाथ अगदी भोळे, त्यांची आपण उपासना अगदी पाणी चढवलं ना आपण तरी सुद्धा ते प्रसन्न होतात. मात्र आपल्याकडून जर एक चुकी झाली, ते पाणी किंवा ते पंचामृत अगदी दुसऱ्या भांड्याने आपण अर्पण केलं, ते त्यांना चालत नाही. अशा गोष्टी जर आपल्या हातून घडल्या तर त्यांचं कालभैरवांचं रूप देखील आहे आणि ते क्रोधित पण तेवढ्या लवकर होत असतात. म्हणून काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, या निश्चितच आपल्या घरात महाशिवरात्रीच्या दिवशी आपण पालन करायचे आहेत आणि ते नियम पाळून आपल्याला उपवास, आराधना, उपासना करायची आहे. शिवांची पूजा करत असताना हे नियम पाळणं खूप आवश्यक आहे. म्हणून या गोष्टी आपण पाळायला पाहिजे आणि काय गोष्टी आपण करायच्या आहेत, कोणते फुलं व्हावे ते सुद्धा आपण जाणून घेऊ. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की महाशिवरात्रीच्या दिवशी अध्यात्मामध्ये सांगण्यात आलेलं आहे की त्या दिवशी शिवांचं लग्न झालेलं आहे, अशी सुद्धा गोष्ट सांगण्यात म्हणजे अध्यात्मात माहिती मिळत असते, कथा मिळत असते आणि त्यानुसार आपण महाशिवरात्री ही साजरी करत असतो. महासिद्ध रात्री ज्या आहेत, महासिद्ध रात्रीमध्ये 4 रात्री येत असतात आणि त्यापैकी एक मोठी रात्र म्हणजे महाशिवरात्रीची रात्र आणि दुसऱ्या 3 रात्री म्हणजे दिवाळीची एक रात्र असते, होलिका पूजन आपण करत असतो त्या दिवशीची एक रात्र असते आणि दुसरीच म्हणजे जन्माष्टमीची रात्र जी असते ती. अशा वर्षामध्ये जशा नवरात्री 4 असतात तसेच महासिद्ध रात्री ह्या 4 असतात. त्यापैकी एक म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्रीचा आपण जर उपवास केला, आराधना उपासना केली, कुठलीही असू द्या, शिवांची आराधना उपासना केल्याने आपल्या घरामधील किंवा आपल्या कुंडलीतील आपल्या मुलांच्या, आपल्या नवरा असू द्या किंवा सासू सासरे, आपलं फॅमिली, ठीक आहे, आपल्या आयुष्यातील पितृदोष कमी होतो, कालसर्पदोष कमी होतो, या गोष्टी घडत असतात. म्हणून आपल्याला भगवान शिवांची आराधना करायची असते. म्हणजेच थोडक्यात काय, आपल्या अडचणी ज्या असतात त्या दूर होत असतात. म्हणून आपल्याला भगवान शिवांची आराधना करायची असते. आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ जे असतं ते आपल्याला थोडेसे आपल्याला टाकायचे. त्याने आपल्यातले म्हणजे आपल्या घरातील लोकांच्या प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं तीळ. त्याने आपले दोष जे असतात, पितृदोष आणि कालसर्पदोष, हे कमी होत असतात. आता तीळ कोणते, तर काळे तीळ आपल्याला चुकटीवर अगदी टाकायचे आहेत आणि गंगाजल, पंचगव्य लावून सगळ्यांना आंघोळ करायला सांगा. या पद्धतीने करा. आता दुसरं म्हणजे काय बघा, आपण कपडे जे असतात ते कोणत्या कलरचे परिधान करावे त्या दिवशी. आता बरेच लोक बोलतील याचा सुद्धा इफेक्ट असतो का, तर नक्कीच या दिवशी इफेक्ट असतो. ज्या पद्धतीने आपण गुरुवारी पिवळे कपडे परिधान करतो त्या पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पांढरी आणि लाल कलरचे वस्त्र परिधान करायचे आहेत. काळा रंग हा वर्ज्य असतो, हे लक्षात ठेवा. काळा रंग वर्ज्य करायचा नाही. काळा रंग हा कालभैरवांचा आहे त्यामुळे आणि शनींचा आहे, त्यामुळे हे रंग टाळायचा प्रयत्न करायचा. काळा रंग वर्ज्य करायचा. भस्म आणि चंदन जे असतं भगवान शिवांना खूप प्रिय असतं, म्हणून त्या दिवशी आपण भगवान शिवांना भस्म आणि चंदन लावायचंय. तसंच हळदी कुंकू हे वर्ज्य असतं, त्यामुळे हळदी कुंकू वापरायचं नाही भगवान शिवाच्या पूजेमध्ये. त्यानंतर शंकासूर नावाचा राक्षसाचा भगवान शिवांनी वध केला होता, म्हणून शंख देखील वर्ज्य असतो. डमरू असेल तर डमरू चालेल, घंटा सुद्धा चालेल, पण शंख हा जो असतो हा वर्ज्य असतो भगवान शिवांच्या आराधनेमध्ये. म्हणून काही लोक असे असतात, शंखाने अभिषेक करतात असं आपण बघत असतो. शंखाचे जे पाणी असतं त्याने अभिषेक करतो, पण तो अभिषेक आपल्याला काही देवतांचा करायचा असतो, म्हणजे बाळकृष्णांचा, भगवान विष्णूंचा करत असतो, ठीक आहे, स्वामी समर्थ महाराजांचा पण करतो, पण महादेवाचा करत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे शंख हा वर्ज्य असतो. महाशिवरात्रीला निश्चित काळ जो असतो, या निश्चित काळाला खूप महत्व दिलं जातं आणि यावर्षी निश्चित काळ जो आहे तो आलेला आहे 12:28 पासून तर 1:18 मध्यरात्रीच्या वेळी. आणि निश्चित काळ जो असतो त्या कालावधीमध्ये तुम्ही बघा, शिवलीलामृत ग्रंथामधला 11वा अध्याय जो मेरुमणी मानला जातो, तो 11वा अध्याय पठण करू शकतात. शिवांची 108 नामावली आहे, शिव अष्टोत्तर शत नामावली, ती सुद्धा तुम्ही म्हणू शकतात किंवा शिव पंचाक्षरी स्तोत्र शिवांचं आहे, ते सुद्धा अगदी म्हटलं तुम्ही 11 वेळा म्हणा
तरीही चालेल, 21 वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल। या पद्धतीने तुम्ही काहीतरी सेवा शिवांची त्या कालावधीमध्ये केली तर तुम्हाला 100 पटीने पुण्यप्राप्ती ही मिळत असते निषिद्ध कालावधीमध्ये, ठीक आहे। आणि तसंच तुम्हाला सांगेल बघा, तुळशी जी असते, तुळशी वर्ज दिलेली आहे। भगवान शिवांची आराधना उपासना करत असताना तुळशी माता ही वर्ज दिलेली असते। तुळशी वृंदावनामध्ये सुद्धा भगवान शिवांची पिंड ही ठेवत नाही, हे लक्षात घ्या। तुळशी वृंदावनामध्ये बरेच आपण बघा, जुन्या काळी आपल्याला आठवतं आपली आजी वगैरे ठेवायचे, पण ते बघा गोट्यांसारखे दिसायचे, ते म्हणजे शाळीग्राम जे असतात ते ठेवले जातात। शाळीग्राम हे भगवान विष्णूंचा एक अवतार आहे आणि ते वृंदावनामध्ये ठेवले जातात। तसेच भगवान शिवांचा आपण नैवेद्य जो काही दाखवणार आहोत, उपवासाचे पदार्थ त्या दिवशी दाखवू सकाळ संध्याकाळ, तर आपण बघा इतर देवतांचा नैवेद्य दाखवत असताना तुळशीचं पान ठेवत असतो, पण भगवान शिवांच्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान ठेवत नाही। तर तुमच्याकडे जर बेलपान जर अवेलेबल असेल जास्त संख्येमध्ये तर बेलपान तुम्ही ठेवू शकतात नैवेद्यावर, नसेल तर एक ठेवलं तरीही देखील चालेल। या पद्धतीने नैवेद्य भगवान शिवांना तुम्हाला दाखवायचा आहे, हा एक देखील कटाक्षाने नियम पाळायचा आहे। ही चूक जर तुम्ही केली तर तुमची सगळी काही पूजा व्यर्थ आहे, कारण तुळशीचं पान भगवान शिवांना चालत नाही। तसंच तुम्हाला सांगेल बघा, आपण जे पंचामृत बनत असतं, दूध दही जे असतं बघा, दूध दही नंतर सद असतं, तूप असतं, साखर असतं, याचं पंचामृत आपण बनवत असतो। आणि ते पंचामृत जे असतं ना, ते कधीही तुम्हाला सांगेल तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून हे भगवान शिवांना चालत नाही, तर ते कधीही स्टीलच्या भांड्यातच घ्यावं आणि त्यानंतर आपण चढवायचं आहे। तसेच तुम्हाला सांगेल, पाणी जे असतं तुम्हाला भगवान शिवांना पाणी हे तांब्याच्याच भांड्याने चढवायचंय, ह्या गोष्टी लक्षात घ्या। तर तुम्हाला सांगेल, नारळ पाण्याचा सुद्धा तुम्ही अभिषेक त्या दिवशी करू शकत नाही, अभिषेक हा वर्ज्य असतो। बरेच लोक करत असतात, म्हणून तुम्हाला सांगेल की नारळाचं पाणी जे असतं ते सुद्धा वर्ज्य केलं जातं, त्यामुळे अभिषेक हा नारळ पाण्याने करायचा नाही। अगदी साधं पाणी घ्या, त्यानंतर तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल, पण नारळ पाणी हे वर्ज्य असतं। तसेच तुम्हाला सांगेल, ज्या तांदूळ आपण वाहतो त्या सुद्धा सफेदच व्हायच्या आहेत, कलरच्या वाहू नये, हा सुद्धा एक नियम आहे। त्यानंतर आपण जी वस्त्रमाळ आपण भगवान शिवांना वाहत असतो, म्हणजेच कापसाची वात जी असते, कापसाची माळ जी असते ती वाहत असतो, जानवं वाहत असतो। जानवं तर पांढरं असतं, पण बघा कापसाची जी माळ आपण वस्त्रमाळ आपण घालत असतो ती सुद्धा पांढरी असावी, तिला आपण हळदी कुंकू लावू नये, ही सुद्धा लक्षात ठेवायची गोष्ट आहे। बरेच लोक जी दुकानातून आपण आणत असतो हळदी कुंकू असतात बघा लावलेले, आणि ती अशीच्या अशी वस्त्रमाळ आपण भगवान शिवाच्या पिंडीवर वाहत असतो, तर ही चूक करू नका, ती सुद्धा तुम्हाला सफेदच व्हायची आहे, कलरची नसावी। दूध हे कशी असावी, आता भगवान शिवांचे आपण जेव्हा अभिषेक करतो किंवा आपण वाहत असतो, मंदिरात असू द्या घरात असू द्या, तर कच्चं दूध जे असतं तेच आपल्याला व्हायचं आहे। तुम्ही म्हणाल ताई तापवलेलं आहे आणि मग ते थंड झालं ते चालेल का, थंड दूध वाहिलेलं, तर नाही, कच्चं दूध जे असतं तेच भगवान शिवांना व्हायचं आहे, तापवलेलं दूध भगवान शिवांना व्हायचं नाही। हा फुलं व्हायचे आहेत तुम्हाला तर पांढरे फुलं तुम्ही वाहू शकतात, ते कुठलेही असू द्या, पण पांढऱ्या कलरचे फुलं जे असतात ते व्हायचे, मात्र केतकीचं फुल जे असतं ते आपण व्हायचं नाही। तसंच तुम्हाला सांगेल, बेल आपण भगवान शिवांना वाहू शकतो। बेल हे त्रिदल असावं, द्विदल किंवा एकच पान किंवा मग जास्त असे म्हणजे 4 पानं असतील ते चालेल, पण तुम्हाला सांगेल 3 अखंड आणि स्वच्छ असेल, न तुटलेले असे बेल तुम्हाला जे असतात ते भगवान शिवांना व्हायचे। शमीपत्र तुम्ही वाहू शकतात। त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ जे असतं ते सुद्धा आपण भगवान शिवांना वाहू शकतात। या गोष्टी आपण अर्पण करायच्या आहेत भगवान शिवांना। तसेच त्या दिवशी तुम्हाला सांगेल, ब्रह्मचर्य जे आहे, ब्रह्मचर्याचं पालन आपण करायचं आहे। आणि जागरण करता आलं तर जास्तीत जास्त जागरण करण्याला खूप महत्त्व त्या दिवशी दिलं जातं, म्हणून आपल्याला जागरण देखील त्या दिवशी करायचं आहे। जसं मगाशी सांगितलं, शिवलीलामृत ग्रंथातला 11वा अध्याय जो आहे तो पठण करता आला, पारायण केलं तर अतिउत्तम, पण पारायण जमलं नाही तर 11वा अध्याय तरी निदान त्या दिवशी आपण वाचन करावा। आणि शेवटचंच म्हणजे काय, गर्भवती महिलांनी मंदिरात जावे का, किंवा ही पूजा जी मी सांगत आहे ही पूजा करावी का, या गोष्टी पाळाव्यात का, तर तुम्हाला सांगेल, गर्भवती महिलांसाठी सांगेल की खास करून तुम्हाला पेलवत असेल, होत असेल तुमच्याकडून पूजा, तर आपल्या घरी तुम्ही पूजा करू शकतात, मात्र मंदिरात जायचं नाही। असं म्हणजे काल्पनिक किंवा अध्यात्मामध्ये असं सांगितलं जातं की बघा, महादेवाचा मंदिरामध्ये जेव्हा भगवान शिवांची पिंड असते तिथे साप असतो, आणि तिथे साप असल्या कारणाने अदृश्य स्वरूपात असतो, भगवान शिव असते तिथे, त्यांचे सगळे काही जे गण असतात ते असतात, असं मान्यता असते मंदिरामध्ये। मंदिरात ही
तत्व असतं एक प्रकारे. तर गर्भवती महिलेवर कधीही सापाची सावली पडू नये, दृष्टी पडू नये तिच्यावरती, अशी मान्यता आहे. म्हणून आपण मंदिरात जाऊ नये. आपल्या घरी आपण पूजा मात्र करू शकतो. भगवान शिवांची जी पिंड असते देवघरामध्ये तिची पूजा करायला काही हरकत नाही. तुम्ही घरी पूजा करू शकता. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला पूजा अर्चा आराधना करत असताना या गोष्टींचं वर्ज्य करायचं आहे. आणि या गोष्टी वर्ज्य करून तुम्हाला उपवास किंवा आराधना करायची आहे, तेव्हाच तुम्हाला 100% फळप्राप्ती ही मिळत असते. तुमच्याकडनं चूक झाली तर भगवान शिव तेवढेच क्रोधित होत असतात. म्हणून चुका करू नका आणि छान अशी पूजा तुम्ही करू शकता. चला मग, सांगितलेली माहिती खूप आवश्यक होती. तुम्हाला आवडली असेल, समजली असेल अशी अपेक्षा करते. आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा.